नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे। शेतकरी बांधवांसाठी पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर या बाबतीत जीआर सुद्धा आला होता, हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले होते व हे पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता। तर शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेचे पैसे कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे व जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या बाबतीत माहिती कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितले होते की त्यांच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आली होती की 2555 कोटी रुपयांचे वितरित करण्यात आले आहे, म्हणजे ते रक्कम मंजूर करण्यात आली आहे व 2022 पासून ते 2024 पर्यंत खात्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे। तर पीक विमा योजनेचे पैसे कोणासाठी म्हणजे कोणाच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही माहिती पाहणार आहोत। यामध्ये 2023 मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामा असेल किंवा ज्यांची रब्बी हंगामामध्ये पीक विमा ज्यांनी भरला होता अशा काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे का, तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का नाही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। यामध्ये वाशिम जिल्हा आहे किंवा हिंगोली जिल्हा आहे, नांदेडमधील काही भाग आहेत, यवतमाळ आहे, परभणी आहे, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या जे लाभार्थी आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता यामध्ये जे लाभार्थी खरीप हंगामा किंवा रब्बी हंगामासाठी ज्यांनी भरलेले अर्ज होते किंवा ज्यांनी पीक विमा भरले होते तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये यापूर्वी अग्रिम पीक विमा जमा झाले होते अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% रक्कम जास्त जमा झाली आहे। तर अशा लाभार्थ्यांच्या अग्रिम 25% पीक विमा मिळाले आहेत, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कमी रक्कम सुद्धा जमा झाली आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, तर बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे। तर तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, कारण आठवड्याभरात म्हणजे एक आठवड्याभरात तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे। कारण कृषी मंत्र्यांनी सुद्धा याबाबतीत अपडेट दिली होती, जीआर आले आहेत व 2555 कोटी रुपयांचे वितरित करण्यात आले आहे। 2022 पासून ते 2024 पर्यंत खात्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे। या संदर्भात जीआर सुद्धा आले आहेत, ही माहिती सुद्धा आपण पाहिली आहे, शासन निर्णय पाहिले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करण्याची गरज नाही, तुमचे बँकेमध्ये तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणारच आहे। ज्यांनी पीक विमा भरला होता त्यांनी नक्कीच इथे पैसे जमा होणार आहे, काळजी करू नका। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।